नमस्कार मैत्रिणींनो. तर अचानकच ठरलं आहे आमचं बाहेर जायचं. तर कुठे जाणार आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि इतका उशीर झाला होता आम्हाला जेवणासाठी, ते पण सगळं सांगणार आहे कशामुळे काय ते. तर इथे आता आम्ही आवरले. घड्याळात तुम्ही बघू शकता किती वाजलेत, एवढं क्लिअर दिसत नाही पण 5:30 वाजून गेले होते संध्याकाळचे. तर जातानाच एवढं ट्रॅफिक लागलं प्रमाणाबाहेर, आणि पाऊस पण खूप जास्त येत होता. आणि हा ट्रॅफिकचा प्रश्न कायमच काय हे कळत नाही, कायमच ट्रॅफिक असतं रस्त्याला, कुठेही जा कायमचा प्रश्न झालेला आहे आता हा आपल्या सगळ्यांच्या समोर. तर इकडे जरा कमी होतं आणि पाऊस तर पडतोयच आहे. तर आता आम्ही चाललोय. आमचं अचानकच ठरलं संध्याकाळी, म्हणजे चहा वगैरे घेतला त्यानंतर ठरलं आमचं जायचं, म्हणजे मुलांचं. कारण आता स्कूल चालू होणार आहे, त्यामुळे एकदा स्कूल चालू झाल्यावर मुलांना कुठे जाता येत नाही. शनिवार रविवार सुट्टी असते, मग एक्स्ट्राचा होमवर्क वगैरे एक्स्ट्राचा अभ्यास असतो. त्यामुळे आता स्कूल चालू होणार आहे, दिवाळीची सुट्टी संपली, त्यामुळे आम्ही आलो आत्ता मॉलला. तर हे कोणतं मॉल आहे हे पण सांगते. तर हे मॉल आहे विमाननगरचं फोनिक्स मॉल. तर आता आम्ही पोचले. हे मॉल आहे फिनिक्स मार्केट सिटी पुण्यामध्ये. तर इथे आम्ही आत्ता गाडी पार्क केली आहे. आता आम्ही चाललोय वरती. तर आम्ही एवढ्या उशिरा का आलोय, फक्त मॉलमध्ये फिरण्यासाठी आलोच नव्हतो. तर आम्ही इथे आलोय मूव्ही पाहण्यासाठी. तर कोणती मूव्ही पाहिली ते पण दाखवते, म्हणजे सांगते. तर आता आम्ही चाललोय वरती, वरच्या फ्लोअरवरती. आणि तिकीट वगैरे काही बुक केलं नव्हतं, फक्त येताना गाडीमध्ये ट्रेलर पाहिला होता, त्यामुळे आम्ही ठरवलं ती मूव्ही पाहायची. आणि तसं जर अगोदर नियोजन असेल तर आम्ही ऑनलाईन बुकिंग करतो, पण आता बघू मिळते का, कुठे मिळते ते बघू. जिथे मिळेल तिथं आता घ्यावे लागेल तिकीट. आणि 7:45चा शो होता. तर ही मूव्ही पाहिली आम्ही, कांतारा. 1 नंबर पिक्चर आहे. आणि थंडी होती त्यामुळे मी जरा जर्किन घातले. आता इथे तिकीट काढायचं काम चालू आहे. आणि शनिवार असल्यामुळे गर्दी थोडी कमी आहे, नाहीतर संडेला तर खूप जास्त गर्दी असते आणि तिकीट पण मिळालंच नसतं. पण शनिवार असल्यामुळे थोडी जागा होती रिकामी. तिकीट काढून झालं त्यानंतर वेळ होता थोडा, त्यामुळे आम्ही दुसऱ्या फ्लोअरवरती आलो आहे. आणि इथं थोडं मुलांना खाण्यासाठी काहीतरी, कारण मूव्ही संपायला खूप जास्त लेट होणार होतं. 7:45ची मूव्ही होती, तर ती चालू होता खूप उशीर झाला. तर तुम्हाला सगळं दाखवतेच पुढे. तर इथे सगळ्यात अगोदर आम्ही डोनट घेतलं आणि नंतर पॉपकॉर्न वगैरे घेणार आहे. तर इथं चालले आता डोनट घ्यायचं. कुठलं घ्यावं हे चाललं होता विचार. हे घेतलं आणि इथेच मुलांनी खाल्लं, कारण आपल्याला आतमध्ये नेऊन देत नाही, अलाउड नाही आहे. पॉपकॉर्न वगैरे नेऊ शकतो आणि वेळ होता त्यामुळे इथे आम्ही डोनट वगैरे खाल्लं. आम्ही 5:30ला निघालो आणि इथे आम्ही 7 वाजता पोहोचलो. ट्रॅफिकमुळे लगेच आम्ही तिकीट काढले आणि त्यानंतर इथे आलो आहे आता.
त्यानंतर आता इथे आम्ही पॉपकॉर्न वगैरे घेतलं आणि आता आम्ही थांबलोय वेटिंग. आणि 5-10 मिनटं आहे आतमध्ये. आता चाललोय आम्ही. इथे आता मूव्ही चालू व्हायला 5-10 मिनटं आहेत टायमिंग. तर संध्याकाळी आम्हाला खूप उशीर झाला, तर बरेच हॉटेल बंद पण झाले होते. आणि जेवण करायला बसलो तेव्हा काय झालं ते पण सांगते पुढे, कारण खूप जास्त उशीर झाला होता. म्हणजे आम्ही 12:15 वाजता जेवायला बसलो होतो. तर दाखवतेच पुढे. आता इथे मूव्ही चालू झाली होती, मूव्ही संपली. आता आम्ही निघालोय घरी. तर घरी जाता जाताच आम्ही जेवण करायला हॉटेल बघत होतो, पण बरेचसे हॉटेल बंद पण झाले होते, कारण 12 वाजून गेले होते. 11:30 पावणे 12 झाले होते. मग 12:15ला आम्ही जेवण करायला बसलोय. दाखवतेच पुढे. आणि 12 नंतर हॉटेल बंद होतातच, पण काही हॉटेल 11लाच बंद होतात. तर आम्ही बघत चाललो होतो कुठलं हॉटेल. आणि आता आम्ही इथे आलोय. तर आम्ही ते आता जेवण करायला बसलोय. तर ते वेटर वगैरे बोलत होते पटकन काय असेल ते ऑर्डर द्या, कारण खूप उशीर झाला आहे. आणि कोणच नव्हतं हॉटेलमध्ये, 1-2च लोक होती आमच्याबरोबर. त्यानंतर आता आम्ही जेवण करून घेतोय पटपट. आणि राईस वगैरे सगळं आम्ही एकदमच ऑर्डर केली आणि त्यांनी सगळं एकदमच आम्हाला आणून पण दिलं आणि आम्ही पटकन जेवलो. तेव्हा तुम्ही बघू शकता रोटी शिल्लक असतानाच आम्ही राईस पण घेतला, कारण लेट झालं होतं. तर आता आम्ही जेवण करून जाणार घरी. तर आम्हाला घरी यायला खूप जास्त उशीर झाला होता. 1:30 वाजले होते रात्रीचे आणि पाऊस तर चालूच होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.